हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू रूट केअर राजू चॅनल. तर कसे आहात मित्रांनो? आपले स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत इयत्ता तिसरीतील महत्त्वाची कविता, स्टँडर्ड 3, सब्जेक्ट इंग्लिश, युनिट 1. कवितेचे नाव आहे 1.3 द सीड. ही अतिशय सुंदर कविता आहे. चला शिकूया. सर्वप्रथम आपल्याला काही प्रश्न विचारले आहेत. चला आपण याचे उत्तर जाणून घेऊया. तर पहिला प्रश्न आहे, द नेम्स ऑफ सीड, म्हणजे बियांची नावे सांगा. तर आपण काही बियांची नावे पाहूया. व्हीट म्हणजे गहू, ॲपल सीड म्हणजे सफरचंदातील बी, मँगो सीड्स म्हणजे आंब्यातील बी किंवा कोई, ETC. तर दुसरा प्रश्न आहे, व्हेन डू द सीड्स ग्रो, म्हणजे बियांची वाढ केव्हा होते. याचे उत्तर असे असेल की, when it gets enough water, air and sunlight, the seed breaks open, sends its root deep down and begins to grow into a plant. म्हणजे जेव्हा त्या बियाला पुरेसे पाणी, हवा आणि सूर्यप्रकाश भेटतो, तेव्हा ते फुटते आणि त्याचे मुळे ते जमिनीच्या आत घालते. असेच करून झाडाची वाढ होते. तर चला आपण कविता एकदा समजून घेऊया. लिसन अँड सिंग विथ मी. अ सीड so small beneath the ground becomes a tree that's strong and sound. It drinks the rain and feels the sun, and soon its life has just begun. चला दुसऱ्या कडव्याकडे. It sends its root so deep and tight to hold it firm both day and night. The leaves go green, the branches spread, the birds make nest above my head. तिसऱ्या कडव्याकडे चला. The tree gives shade, the flowers bloom, it fills the air with sweet perfume. From tiny seed to giant tree, what wondrous thing a seed can be. चला या कवितेचा अर्थ जाणून घेऊयात. पहिल्या ओळीत म्हटलेले आहे, अ सीड सो स्मॉल बिनीथ द ग्राउंड, म्हणजे एक छोटे सीड हे जमिनीच्या आत आहे. बिकम्स अ ट्री दॅट्स स्ट्रॉंग अँड साऊंड, म्हणजे हेच बी मोठे झाड बनते. इट ड्रिंक्स द रेन अँड फील्स द सन, कवी थोडक्यात म्हणतो की ते पावसाचे पाणी पिऊन आणि सूर्याचा प्रकाश घेऊन त्याचा प्रवास चालू होतो. चला दुसऱ्या कडव्याचा अर्थ समजून घेऊयात. इट सेंड्स इट्स रूट सो डीप अँड टाईट, म्हणजे तो प्लांट त्याचे मुळं जमिनीच्या खोलपर्यंत नेतो. टू होल्ड इट फर्म बोथ डे अँड नाईट, म्हणजे दिवस न रात्र त्या जमिनीला तो पकडून ठेवतो. द लिव्स गो ग्रीन, द ब्रांचेस स्प्रेड, त्यानंतर ते पाने हिरवे होतात आणि त्या झाडाला फांद्याही येतात. द बर्ड्स मेक नेस्ट अबोव माय हेड, असं सीड म्हणतो की पक्षी त्याच्यावरी त्यांचे घरटे बनवतात. द ट्री गिव्स शेड, द फ्लावर्स ब्लूम, म्हणजे ते झाड आपल्याला सावली देते आणि त्याचे फूलही उमलतात. इट फिल्स द एअर विथ स्वीट परफ्यूम, त्या हवेत कोणता चांगला परफ्यूमच मारलेला आहे की काय असे वाटते. फ्रॉम टायनी सीड टू जायंट ट्री, व्हॉट वंडरस थिंग अ सीड कॅन बी, म्हणजे ते सीड पहिले खूप बारीक असे सीड होते आणि ते त्यानंतर एवढे मोठे झाड झाले. ही खूप वंडरफुल थिंग आहे. या कवितेच्या कवीचे नाव इथे दिलेले नसल्यामुळे इथे ॲनॉनिमस लिहिलेले आहे. इथे खाली एक पिवळा असा तक्ता दिलेला आहे, तो वाचूया. रीड अँड लर्न, बिनीथ अंडर, म्हणजे च्या खाली. स्ट्रॉंग अँड साऊंड, म्हणजे हेल्दी अँड फर्म, म्हणजे ते तंदुरुस्त आहे. रूट्स, म्हणजे पार्ट्स ऑफ द प्लांट दॅट ग्रो अंडरग्राउंड, म्हणजे थोडक्यात त्या प्लांटची मुळे जी की जमिनीखाली वाढतात.
ब्लूम म्हणजे तो फूल उमलण्याचा कालावधी. वंडरस म्हणजे वंडरफुल म्हणजे आश्चर्यकारक. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. सेकंड ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, लेबल द पार्ट्स ऑफ द प्लांट. इथे एक प्लांटचे चित्र दिलेले आहे आणि त्याच्या आजूबाजूला काही बॉक्स दिलेले आहेत. त्या बॉक्समध्ये त्या प्लांटच्या जे पार्ट्स आहेत त्याची नावे लिहायची आहेत. बॉक्स असे भरायचे आहेत. पहिल्या बॉक्समध्ये फ्लावर येईल, त्याच्या खाली फ्रूट म्हणजे ते वांगे दिसत आहे, ब्रिंजल. त्याच्या खाली जमिनीच्या खाली रूट्स येईल व त्याच्यावरी स्टेम येईल लेफ्ट साईडला. स्टेमच्या वरी लीफ येईल आणि त्याच्यावरी बड येईल. चला तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. फाइंड अँड राईट पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. तिसऱ्या प्रश्नात असे म्हटले आहे की कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा. चला तर आपण कवितेत पाहूयात. तर पहिली जोडी आहे ग्राउंड अँड साऊंड. 2 नंबरची जोडी आहे सन बिगन. 3 नंबरची जोडी आहे टाईट नाईट. 4 नंबरची जोडी आहे स्प्रेड हेड. 5 नंबरची जोडी आहे ब्लूम परफ्यूम. 6 नंबरची जोडी आहे ट्री बी. तर असे हे यमक जुळणारे शब्द. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. चौथा प्रश्न काय म्हणतो पाहूयात. आन्सर द फॉलोइंग. वेअर डज द सीड ग्रो म्हणजे बी कोठे वाढते. याचं उत्तर असं असेल की द सीड ग्रोज बिनीथ द ग्राउंड. कवितेतच आपल्याला दिलेले आहे बी हे जमिनीच्या खाली वाढते. चला पुढच्या प्रश्नाकडे. टेल द नेम्स ऑफ सीडलेस फ्रूट्स म्हणजे बी नसणारे फ्रूट्सचे नावे सांगा. असे कोणते फ्रूट आहेत ते आपण पाहूयात. सर्वप्रथम बनानाज म्हणजे केळी. पायनॅपल्स म्हणजे अननस. सीडलेस वॉटरमेलन्स आणि ग्रेप्स. चला तिसऱ्या प्रश्नाकडे. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द लाईन इट ड्रिंक्स द रेन अँड फील्स द सन म्हणजे या ओळीतून तुम्हाला काय समजले. या ओळीचा अर्थ असा आहे पावसाचे पाणी पिऊन आणि सूर्याचा प्रकाश शोषून. तर याचे उत्तर असे असेल की दिस लाईन मीन्स दॅट अ सीड नीड्स वॉटर फ्रॉम द रेन अँड वार्मथ म्हणजे उष्णता फ्रॉम द सनलाईट टू ॲब्झॉर्ब न्यूट्रिएंट्स, स्टे हेल्दी अँड ग्रो इन टू अ स्ट्रॉंग ट्री. पाचवा प्रश्न काय म्हणतो ते पाहूयात. राईट फ्यू लाईन्स अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ ट्रीज अँड प्रेझेंट इट बिफोर द क्लास म्हणजे ट्रीच्या बद्दल इम्पॉर्टंट लाईन्स लिहा. आपण याला 1 by 1 लिहूयात. ट्रीज आर आवर बेस्ट फ्रेंड्स बिकॉज दे गिव्ह अस ऑक्सिजन टू ब्रीथ. सेकंड, दे गिव्ह अस शेड टू रेस्ट अंडर अँड डिलिशियस फ्रूट्स टू ईट. Trees provide homes and safety for birds to build their nest. They bring the rain and keep our planet beautiful. म्हणजे झाड हे पाऊस आणण्यासाठीही मदत करतात. चला पुढच्या प्रश्नाकडे. 6वा प्रश्न काय म्हणतो पाहूयात. राईट डिस्क्रायबिंग वर्ड्स फॉर एक्झाम्पल स्मॉल सीड म्हणजे रूट्सच्या अगोदर काय येईल हे आपल्याला लिहायचे आहे. तसं की रूट्सच्या अगोदर जे कवितेत दिलेले आहे ते असेल डीप, स्वीट परफ्यूम, स्ट्रॉंग ट्री, ग्रीन लीव्स. चला पुढच्या प्रश्नाकडे. रीड अँड कम्प्लीट द फॉलोइंग फॉर एक्झाम्पल ONG डॅश स्ट्रॉंग यासारखे आपल्याला पुढेही कंप्लीट करायचे आहेत. जसं की तिथं यल दिलेले आहे त्याच्या पुढे रिकामी जागा आहे म्हणजे लॉंग LONG, WRONG, GROUND, SOUND, GRASS, GREEN. तर मित्रांनो आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.